श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मराठी मुंबईकर बेस्ट या मराठी कथेमध्ये तुमचं स्वागत. कथेचं नाव आहे तथास्तु. सुंदर कथा आहे. मनोहर दापक्याने पुनराग म्हणायचं म्हणत थरथरत्या हाताने गणपतीच्या शिरावर अक्षदा टाकल्या तेव्हा त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्यांनी सावकाश चालत जात डोक्यावर काळी टोपी घातली. मूर्ती समोर घेऊन त्यांनी हात जोडले आणि डोळे बंद केले. साधारण 15 वर्षापूर्वी अक्षय इंजिनियर झाला. अक्षय म्हणजे त्याचा आणि सीमा ताईचा एकुलता एक मुलगा. शाळेपासून पहिल्या दिनात येणारा आणि दोघाचा खूप लाडका. त्याला साधी सर्दी झाली तरी मनोहर राव रात्रभर त्याच्या उशाशी बसून जागे राहत. इंजिनिअरिंगच्या प्रत्येक सेमिस्टर परीक्षेच्या प्रत्येक पेपरच्या वेळी त्याने ऑफिसला सुट्टी घेऊन अक्षयची अक्षरशः सेवा केली. सीमाताई रात्र जागून त्याला कॉफी बनवत देत असत. बदाम, पिस्ते, अक्रोड ह्याचे डबे घरात सतत भरलेले असत. शेवटी अक्षय इंजिनियर झाला आणि घरचा गणपती मनोहर रावाच्या नवसाला पावला. तो फेडायला म्हणून त्यांनी वचन दिल्यानुसार त्या दिवसापासून गोड खाणं सोडलं. अर्थात त्यामुळे तब्येतही बरी राहील हा विचारसुद्धा होता. पण अगदी दोन्ही जेवणात गोड काहीही नसेल तरी पोळीशी गुळाचा खडा हमखास लागणाऱ्या मनोहर रावासाठी तो मोठा निर्णय होता. आता अक्षयला कॅम्पसमधून एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. मनोहर राव आणि सीमाताईंना आभाळ ठेवणं झालं. वर्षभरात अक्षय अमेरिकेत प्रोजेक्टसाठी गेला. 10 दिवसांनी गणपती होते. मनोहर रावाने हौसेने दरवर्षीची ठराविक मूर्ती आणून यथासांग पूजा केली. यंदा आनंद तीर्थात गणपतीसाठी चांदीचं जानव केलं. अक्षयला फोटो मेल केले. ह्या आनंदात 2 वर्षे गेली. त्यात दोघे अक्षयच्या वेस्ट कोस्टवरील घरी जाऊ लागले. घरी जाऊन आले आणि मग घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्यांचे फोटो दाखवत अमेरिकेचे वर्णन करण्यात 6 महिने सरले. मग अक्षय ख्रिसमस सुट्टीमध्ये भारतात आला आणि त्याने आरतीला घरी बोलावलं. आणि आरती त्याच्या कॉलेजात होती. तिथली ओळख आणि प्रेम. आरती दक्षिण भारतीय होती. खाजगी कंपनीत नोकरी करत होती. ती देखील एकुलती एक होती. अक्षय तयार होता म्हणून मग मनोहर राव आणि सीमाताईंनी लग्नाला संमती दिली. मग चक्र पटापट फिरली. आरतीच्या घरी आधीपासून माहीत होतं. साखरपुडा झाला आणि पुढे 6 महिन्यात अक्षयने येऊन रजिस्टर्ड लग्न केलं आणि आरतीला घेऊन तो परत वेस्ट कोस्टला गेला देखील. यंदा परत गणपतीला आले. उत्सव होता. पण मनोहर रावाचे हात भरून आले मूर्ती आणताना आणि चौपाटीवर विसर्जन करताना. आज अक्षय हवा होता असा विचार समुद्राकडे बघत बाप्पाला शेवटचा नमस्कार करताना त्याच्या मनात आला. आणि मग त्यानंतर एका आठवड्यातच आरतीच्या आईला फोन आला. आरतीच्या आईला फोन आला की अक्षय आणि आरती 3 महिन्यात भारतात परत येत आहेत. त्यांना आणि सीमाताईंना आश्चर्य वाटलं की हे अक्षयने त्यांना का नाही बोलावलं. मग अक्षयही बोलल्यावर मी ऑफशोर सपोर्ट करणार आहे वगैरे कारण मिळाली. खरं तर नव्याची नवलाई संपल्यावर आरती अमेरिकेला कंटाळली होती. फारशी सोशल लाईफ नाही. नोकरी तर तिला अजिबात करायची नव्हती. वरून घरात कामं करावी लागत आणि मुख्य म्हणजे तिच्या बाबांची अंजिओग्राफी कळल्यावर तिने अक्षयच्या मागे भारतात परत जायचा तगादा लावला. त्यातून रोज होणाऱ्या वादांना कंटाळून अक्षयने भारतात यायचा निर्णय घेतला होता. मनोहर रावाने त्याच्या घराचं आधुनिक इंटेरियर करून घेतलं. आता मुलगा आणि सून येतं म्हणून तिनं महिन्यांनी दोघे भारतात आले आणि तिथे आल्यावर आरतीचा जास्त वेळ माहेरी जाऊ लागला. अमेरिकेत राहिलेल्या तिला अक्षयचा
अक्षयचं घर बिलो स्टँडर्ड वाटू लागलं. मग अक्षयनं कर्ज काढून एका पॉश कॉम्प्लेक्समध्ये जागा बुक करून आई-वडिलांना त्या बातमीने सरप्राईज दिलं. हा निर्णय फारसा आवडलेला नसला तरी आता मुलगा आणि सुनेबरोबर राहता येईल ह्या विचाराने दोघांनी तोही हसत स्वीकार केला. पण शिफ्ट व्हायच्या आठवडाभर आधी त्यांना कळलं की नवीन घरात फक्त अक्षय आणि आरतीच जाणार आहेत. मनोहरराव आणि सीमाताईंनी तो धक्का देखील मुलाच्या प्रेमाखातर स्वीकारला. पुढल्या गणपतीला आरती प्रेग्नेंट होती म्हणून अक्षय एकटा पाहुण्यासारखा घरी येऊन दर्शन घेऊन आरतीच्या वडिलांना आणि त्याच्या घरच्या गणपतीला मदत करायला निघून गेला. ह्या वर्षी विसर्जनानंतर मनोहररावाचे हात 4 दिवस दुखत होते. यथावकाश नातू झाले, जुळे मुलगे आदित्य आणि आरव. मग 2 महिन्यातून एकदा वीकेंडला नातवांना घेऊन अक्षय आणि आरती येत. नातवांचे मुख बघून आणि त्यांची मस्ती अनुभवून दोघे म्हातारे लहान होऊन जात आणि नातवांना खाऊसाठी म्हणून 5-50 रुपये अक्षयच्या हातात ठेवत असत. ते निघून गेल्यावर मात्र सगळं घर एकाकीपणा आणि दोघांना खायला उठत असे. 3 वर्षापूर्वी आरतीच्या वडिलांनी रिटायर झाल्यावर आपल्या राज्यात बेंगलोरमध्ये शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला आणि ते आरतीच्या आईबरोबर बेंगलोरला शिफ्ट झाले. त्यानंतर काही दिवसातच अक्षय येऊन म्हणाला की त्याची बेंगलोरला ट्रान्सफर झाली आहे. एका आठवड्यात शिफ्ट व्हायचं आहे. ह्यावेळी मात्र मनोहरराव आणि सीताबाईंना आश्चर्य किंवा वाईट काहीच वाटलं नाही. सुखी राहा असा आशीर्वाद देऊन त्यांनी अक्षयला रवाना केलं. मग महिन्यातून एकदा फोन, नातवांचे बोबडे बोल, त्यांचे व्हॉट्सअपवर येणारे फोटो असं आयुष्य सुरू झालं. यंदा गणपती परत महिन्यावर आले होते. मनोहररावांनी अजूनही मूर्ती नोंदवली नव्हती. कारखान्यातून फोन आला. ते म्हणाले यंदा शेवटचा गणपती. त्या वर्षी मनोहररावांनी गणेशाची मनःपूर्वक पण शेवटची प्रतिष्ठापना केली. आणि यंदा मनोहर आणि दापक्यांनी विसर्जनाच्या आधी पुनरागमनाच्या म्हणत थरथरत्या हाताने गणपतीच्या शिरावर अक्षता टाकल्या. तेव्हा त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्यांनी सावकाश चालत जात डोक्यावर काळी टोपी घातली. मूर्तीसमोर येऊन त्यांनी हात जोडले, डोळे बंद केले आणि मूर्तीचे आसन जरा हलवून परत नमस्कार करून मूर्ती उचलली. मागे सीमाताई एकट्याच झांज वाजवत होत्या. पादलीत बापाचे विसर्जन करून दोघांनी हात जोडले. दोघांच्या मनात एकच प्रार्थना होती, गणपती बाप्पा मोरया, पुढले वर्षे दाखवू नका. बापरे. बादलीत विसर्जन होत असलेला गणपती अशा शेकडो वृद्धांना देत असलेला आशीर्वाद त्यांनाही देत होता आणि म्हणत होता, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ही कथा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. वाचण्यामध्ये थोडं कमी जास्त झालं असेल तर क्षमा करा, माफ करा. अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी, श्रवण करण्यासाठी मुंबईकर बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबायला विसरू नका. प्रतिसादची मदत आहे. प्लीज प्रतिसाद करा. तुमची ही कथा ऐकून झाल्यावर, श्रवण केल्यावर तुम्हाला या कथेमध्ये आनंद वाटला असेल तर तुमची प्रतिक्रिया लिहून पाठवा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या वेळी.